म्हणणं ऐकून घेतले. आता जनतेतून मी आलेलो आहे तुम्हाला प्रश्न विचारायला. बरोबर. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर पहिल्या 100 दिवसांमध्ये असे कुठले काम आपण करणार आहात चांदवडच्या जनतेसाठी? हे बघा, मला जर जनतेने कौल जर दिला आणि सत्तेची चावी माझ्या हातात आली चांदवड शहराची, तर चांदवड शहराचा जो मुख्य रस्ता आहे जो मुंबईपासून आग्र्यापर्यंत आहे. बघा तुम्ही आपण मागे बघू शकता, हा मुंबई आग्रा रोड आहे. हां, पाठीमागे हा नॅशनल हायवे क्रमांक 3 आहे आणि तिकडनं नाशिक आहे. समोरून नाशिककडनं गाड्या येतात, तिकडनं आग्र्याकडनं पूर्ण स्पीडने गाड्या जातात. पूर्ण उतार आहे आणि मनमाड रस्ता आहे, इकडनं जो मनमाड रस्ता आहे समोर. आणि त्या बाजूला ज्या उजव्या बाजूला पेट्रोल पंप, 2 पेट्रोल पंप आहे. आणि अशा वेळेस काय होतं माहिती आहे का साहेब, का तिथे संध्याकाळच्या टायमाला खूप ट्रॅफिक जमा होते. म्हणजे कर्मचारी असेल किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा अन्य वाहनं असतील, अशा वाहनांची वर्दळ झाल्यामुळे तिथे ट्रॅफिकचा खूप मोठा ताण वाढतो. तर सुरुवातीला मी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना विनंती करून त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी आणि त्या ठिकाणी सिग्नल बसवण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर चांदवड शहरामध्ये घुसल्यानंतर आपली जी मुख्य बाजारपेठ आहे, बसस्टँडचा प्रेमायसेस आहे, शहरामध्ये अशा ठिकाणी आपल्याला CCTVची आवश्यकता आहे. कारण सोमवारच्या दिवशी चांदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो. खेड्यापाड्यावरचे लोक येतात खरेदी विक्रीसाठी. आणि अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या देखील होतात. पोलीस प्रशासनाने देखील भरपूर प्रयत्न केले आहे चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी, परंतु त्या थांबत नाही. तर अशा वेळेस अशा ज्या वर्दळीच्या ज्या जागा आहेत अशा ठिकाणी चांदवड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जी वर्दळीची जागा आहे त्या ठिकाणी CCTV